इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून लढवत आहे। माझे चिन्ह शिट्टी आहे। माझी लढाई घराणेशाही विरुद्ध शिक्षण सम्राट यांच्या विरोधात आहे। सर्वसामान्य घरातील आमदार विठ्ठल रूपी विधानसभेमध्ये गेला तर पाण्याचा प्रश्न मी निश्चितपणे सोडवीन। मी आमदार झाल्यानंतर 6 महिन्यात इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर आमदारकीचा राजीनामा देईन। त्यामुळे जनतेने मला एक वेळ संधी द्यावी। इचलकरंजीचे सर्व प्रश्न मार्गी लावणार। विठ्ठल चोपडे यांनी नाव न घेता आवाडे व कारंडे यांच्यावर टीका केली। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मी यापूर्वी सुद्धा भूमिका स्पष्ट केलेली आहे। पक्षाच्या विरोधात माझं कोणतंही भांडण नाही। पक्षानं मला खूप मान सन्मान दिलेला आहे। सगळ्याच नेते मंडळींनी निश्चितपणानं मला त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक दिली। मी या निवडणुकीसाठी उमेदवारी करावी असा सर्वसामान्य लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता। या ठिकाणी महायुतीतून उमेदवारी मिळू शकल्या नसल्यामुळं लोकांनी आग्रह केला, या इचलकरंजी शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा सोडवायचा असेल तर विठ्ठल चोपडे तुम्ही सोडवू शकताय। या ठिकाणी असणाऱ्या माता भगिनींच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकताय आणि म्हणून या माता भगिनींच्या कष्ट संपवण्यासाठी आपण या निवडणुकीला सामोरं गेलंच पाहिजे। यामुळं ही निवडणूक लढवायचा मी निर्णय केला। प्रश्नात असं म्हणलं की तुम्ही येणाऱ्या 6 महिन्यामध्ये जर पाणी नाही दिलं तर आमदारकीचा राजीनामा घ्या। निश्चितपणानं या इचलकरंजी शहराला शुद्ध आणि पुरेसं पाणी कसं द्यायचं याच्या संदर्भामध्ये माझ्याकडे कल्पना तयार आहे। आपण पाहिला की मी या ठिकाणी पाणीपुरवठा समितीचा सभापती म्हणून काम करत असताना 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना होता। सगळी लोक घरात होती। आत्ता लागते त्यापेक्षा डबल पाणी त्या ठिकाणी वापर होत होता। पण मी कोणतंही कारण न सांगता त्या ठिकाणी पाणी देण्याची व्यवस्था केली। 1 दिवसाआड पाणी देत असताना कोणतंही लिकेज झालं आहे, आज पाणीपुरवठा बंद राहील असं 1 दिवससुद्धा माझ्या कालावधीमध्ये पेपरला बातमी येऊ दिली नाही आणि हे सगळं माता भगिनी जाणतात आणि म्हणून हा पाणी मी देऊ शकतो हा विश्वास माता भगिनींनी व्यक्त करण्यासाठी आज आपण पाहिलं असेल की प्रचंड मोठ्या संख्येनं माता भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या। आता गेल्या वेळेस जर बघितलं तर आजी बी नाही माझी बी नाही, पण सगळे नवीन चेहरे आहेत। पण एक साईडला घराणेशाही आणि एक साईडला शिक्षण सम्राट यांच्या विरोधात आणि धनदांडके त्यांच्या विरोधात तुमची प्रस्तावित लढाई आहे, त्याबद्दल काय सांगा? निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये 2 मोठे उमेदवार, बलाढ्य उमेदवार, 2 मोठे म्हणजे शिक्षण सम्राट, सहकार सम्राट अशा पद्धतीचे उमेदवार हे माझ्यासमोर उभे आहेत। त्यांच्या तुलनेनं आर्थिकदृष्ट्या असेल किंवा अन्य सगळ्या बाबीनं मी अत्यंत छोटा कार्यकर्ता आहे। पण या ठिकाणी असणाऱ्या जनसामान्याच्या ताकदीवर मी या निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय केलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या गावाने एकदा ठरवलं की या गावातील जनता काहीही करू शकते। याच गावाने SP पाटील साहेबांना आमदार केलं। याच गावानं कॉम्रेड मलाबदे साहेबांना त्यांच्याकडं झेंडेसुद्धा म्हणजे तयार नव्हते अशा परिस्थितीमध्ये आमदार केलं। याच गावानं राजू शेट्टी साहेबांना या गावामध्ये पोलिंग एजंट आणि बूथ नसताना त्या ठिकाणी लीड देऊन खासदार केलं। याच गावानं खासदार निवेदिता माने वहिनींना एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात त्या ठिकाणी स्वतः वर्गणी गोळा करून 2 वेळा खासदार केलं। याच गावानं हळवणकर साहेबांच्या सारखा एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी आमदार केलेला आपण पाहिलेला आहे। या गावाची ही परंपरा आहे। लोक संघर्ष करणाऱ्याच्या मागं राहतात। मोठा आहे, बलाढ्य आहे म्हणून त्याच्या मागं राहत नाहीत। जो संघर्ष करेल, जो आपले प्रश्न मांडेल त्याच्याबद्दल ज्यांच्यामध्ये विश्वास ज्यांच्याबद्दल वाटेल त्याच्या मागं लोक ताकदीनं उभं राहतात। हा या इचलकरंजी शहराचा आणि या सगळ्या मतदारसंघाचा इतिहास आहे। म्हणून या विश्वासाच्या आधारावर मी या निवडणुकीचं नाव विठ्ठल आहे। येणाऱ्या तेवढ्या दिवसामध्ये कार्तिक एकादशी सगळी विठ्ठलाकडे भक्त चालल्यात आणि तुम्ही एक विठ्ठल रूपा नावाने एक नवा चेहरा या जनतेला मिळाला आहे। नवा चेहऱ्याला संधी आहे, त्याबद्दल काय सांगा? मी आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी स्वतः एक वारकरी आहे। मी स्वतः एक विठ्ठल भक्त आहे। सगळ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असतो, आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे। या ठिकाणी असणारे ह्या पांडुरंगाला ज्या पद्धतीनं सर्वसामान्य भक्त त्याची सगळी ताण भूक हरपून त्या ठिकाणी कोणतीही पंढरीच्या पांडुरंगाकडनं अपेक्षा न करता त्या ठिकाणी
वारीसाठी चालत जात असतोय, तशाच पद्धतीनं ही सगळी असणारी माझी स्वाभिमानी फौज या ठिकाणी आपला हा विठ्ठल मोठा झाला पाहिजे, हा गावाचे प्रश्न सोडवू शकेल यासाठी सगळं तहानभूक हरवून या ठिकाणी आपण बघितलं असेल की मोठी माणसं ज्यांना म्हणजे मोठे चेहरे माझ्याकडे नाहीत अशा पद्धतीची टीका केली जाते, पण हे सगळे सर्वसामान्य जनतेतील आहेत. आपण पाहिला की जो उठाव लोकांच्यामध्ये करायची ताकद या सगळ्यांच्यामध्ये आहे. एक एक कार्यकर्ता त्या ठिकाणी आपण बघितला की मोठ्या संख्येनं अगदी वाजत गाजत येत होते. हे लोकांशी नाळ असणारे सगळे कार्यकर्ते आहेत, हे सगळे माझे विठ्ठल आहेत. आणि हे विठ्ठल या विठ्ठलाला या इचलकरंजी शहरामध्ये 20 तारखेला विजय करून पंढरपूर निर्माण करतील अशा पद्धतीची मला खात्री आहे. एका बाजूला जर बघितलं तिरुपती देवस्थान मोठ्या लोकांना त्याला देणगी दिली जाते आणि पंढरपूरचा विठ्ठल गरीब लोकांच्या हात्यावर कम्प्लीट ठेवून बसले. त्या पद्धतीनं आता तुमची प्रस्थापित लढाई झाली आहे. मी तेच सांगितलं की मी छोटा कार्यकर्ता आहे, मी नेता नाही, मी कार्यकर्ता आहे. आणि या सगळ्या माझ्या लढवय्या स्वाभिमानी शिलेदारांच्या साथीनं मी हा वसा हातामध्ये घेतलेला आहे. निश्चितपणानं मला त्या ठिकाणी विजयी करण्याचं, माझ्या देहापर्यंत गाठण्यासाठी ही सगळी मंडळी रात्रीचा दिवस करून मला विजयी करतील अशी मला अपेक्षा खात्री आहे. यावेळेला आमदारकीची माळ गळ्यात घाल ना. गरिबांचा विठ्ठल तुम्ही मगाशी पाहिलं की पाण्यासाठी विठ्ठल, ही माता भगिनी पाण्यासाठी विठ्ठल म्हणून ह्या विठ्ठलाला लक्षात ठेवतील आणि याला मुंबईमध्ये पाण्यासाठी पाठवण्याचं काम करतील.